अख्खं गाव झोपलंय आणि आम्ही दोघं जाग आहे असं वाटतंय. आत्ता वाजल्यात पाठच्या 3:45 आणि आपल्याला जायचं आज खरावड्याच्या बाबाकडं. बोलावून आलंय म्हणलं जावं तर लागणार. मग काय आपण घेतला सोन्याला सोबत आणि निघालो. तर नमस्कार पब्लिक, आपलं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आज सोन्या भाऊची महिना घेऊन आपण चाललोय खरावड्याला. थोडं पुढं येतात सोन्या भाऊची गाडी म्हणली मला लागली भूक. मग तिला घेतलं पेट्रोल चारून, सोन्या भाऊची गाडी घेतली फुल करून आणि आपण निघालो थोडं पुढं. थोडं पुढं येतात सोन्या भाऊची गाडी सुद्धा म्हणाली मालक जरा डोळ्यात तेल घालून गाडी चालवा, नाही तर आपल्याला स्वर्गवास फिक्स आहे. सोन्या भाऊच्या गाडीची लाईट बघून मला जरा टेन्शनच येत होतं. जर जर डोळ्यावर लाईट दाबली तर आपल्याला पुढलं काहीच दिसत नव्हतं. पुन्हा क्रॉस करून लावासा सिटीत येताच पावसाने आपलं जोरदार स्वागत केलं. पावसाला आपण धन्यवाद म्हणून आपण पोचलो खरावड्यात. मंदिराजवळ येताच आपण केली गाडी पार्किंग आणि चाललो मंदिराच्या आतमध्ये. मंदिराच्या आतमध्ये येताच मंदिरात जाऊन देवाचे घेतले दर्शन. दर्शन घेऊन बाहेर आलो तर सोन्या भाऊनी एवढ्या पावसात सुद्धा मोबाईल फुल चार्जिंग करून घेऊन आला होता. पण इथं आल्यावर कळलं आयफोनचा प्रॉब्लेम आलाय. आयफोनला पडलं होतं सेकंद. मग आयफोनने काय फोटो काढणं आम्हाला जमलं नाही. मग तिथून आलो आम्ही बाहेर. सोन्या भाऊला आला होता बाहेर घरनं फोन. सोन्या भाऊ बसला फोनवर बोलत. पुढे येतात सोन्या भाऊला दिली डोगेश भाऊने ओळख. मग आम्ही निघालो परतीच्या रस्त्याला. इकडे आम्हाला भरपूर भाताची शेती दिसली. भाताची शेती पाहत पाहत आपण पोचलो घाटात. 10-15 किलोमीटरचा निस्ता घाटच होता. घाटात आम्हाला वाघोबाचं फ्लेक्स दिसलं. जर आम्हाला हे वाघोबाचं फ्लेक्स रात्री दिसलं असतं तर आम्ही घाट क्रॉसच केला नसता. मग काय खाली येताच आपल्याला लागली होती भूक. खाली येताच बघितलं एक हॉटेल आणि घेतला नाश्ता करून. झाल्यानंतर आम्ही निघालो घराकडे. घराकडे येताना आम्ही मामा शोधत होतो पण आम्हाला मामा काही दिसलेच नाही.